आणि मार्कडवाडीमध्ये आलेले लोक कोण आहेत? पवार साहेबांचे कार्यकर्ते आहेत. जनता कुठे आहे? जनतेने तर विधानसभेला दाखवून दिलं की लोकसभेचा खोटारडेपणा जो होता तो जनतेने नाकारला आणि विधानसभेला जनतेने आम्हाला भरभरून मतं दिली आहेत. मग एवढंच आहे तर मार्कडवाडीमध्ये यापूर्वी ज्या निवडणुकीमध्ये ईव्हीएमवर मतदान झालं त्या मतदाराची आकडेवारी जर बघितली तेव्हा का आक्षेप घेतले नाही? मार्कडवाडीमध्ये एकदाच मतदान थोडी झालाय, अनेक निवडणुकीत मतदान झालाय. मग स्थानिक स्वराज्य संस्थात ईव्हीएमवर झालाय, त्यानंतर विधानसभेत ईव्हीएमवर मतदान झालाय, मशीनवर मतदान झालाय, त्यानंतर विधानसभेत झालाय, लोकसभेत झालाय, अनेक लोकसभेत अनेक विधानसभेत मतदान झालाय. तेव्हा आक्षेप घेतला नाही. पण जाणून बुजून जाणीवपूर्वक या महाराष्ट्राला पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आपल्या या ईव्हीएमवर मशीनवर दोष देऊन पुन्हा एकदा आपलं अपयश लपवण्याचं पाप पवारसाहेब करतायत. मला वाटतं जनतेला सारं समजलं आहे. किती नौटंकी केली राहुल गांधींनी केली, पवारसाहेबांनी केली किंवा अजून त्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. महाराष्ट्र नौटंकीला कंटाळला आहे. महाराष्ट्र विकासाच्या बाजूने आहे. महाराष्ट्राला महायुतीकडनं अपेक्षा आहे आणि महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राला प्रचंड ताकदवान आणि महाराष्ट्र हा देशातला क्रमांक 1 राज्य करण्याकरता आम्ही काम करणार आहोत.